प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार की आपले गुढी म्हणजे गुढी उभारण्यासाठी पाडव्याच्या दिवशी अतिशय शुभ आणि लहरीदार असे कलर आपल्याला वापरायचे आहे, जे आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी खूप चांगले असतात। त्याच्याने चांगले सात्विक लहरी आपल्यापर्यंत पोहोचत असतात। तर त्याचमुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे पाडवा म्हणजे 19 मार्च 2026 चैत्र महिन्यात प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ह्या दिवशी गुरुवारच्या दिवशी आलेला आहे आणि ह्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुढी उभारायची आहे। पण अमावस्या आल्यामुळे आपल्याला गुढी जरा थोडी उशिरा आपल्याला उभारायची आहे, कारण की आपण सकाळच्याच टायमाला गुढी उभारत असतो। पण जी अमावस्या आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी 6:55 ती समाप्त होणार आहे। त्यानंतर तुम्ही गुढी उभारू शकतात। नंतर ना आपल्याला काय करायचं आहे, जे शुभ रंग मी आज तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही साडी म्हणजे जी रेशमी साडी असते, ज्या रेशमी साडी जर काठपदराची आपण जर गुढीला लावली तर त्याचे जे सकारात्मक लहरी आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्या परिवाराचं आपल्या घराचं रक्षण होत असतं आणि सकारात्मक लहरी आपल्या घरात आल्याने नकारात्मक शक्ती बाहेर पडते। त्यामुळे आपल्याला जे शुभ रंग आहेत ते मी तुम्हाला सांगते। त्याच्यातला पहिला जो रंग आहे तो आहे पिवळा, दुसरा आहे लाल, तिसरा आहे हिरवा आणि जो तुम्ही गुलाबी वापरू शकतात, हिरवा वापरू शकतात, निळा वापरू शकतात, आकाशी वापरू शकतात। सगळे रंग शुभ आहे। पांढरा रंग हा शांतीचं प्रतीक आहे, लाल कलरचा रंग हा यशाचं प्रतीक आहे, पिवळा कलरचा रंग हा सोन्याचं प्रतीक आहे आणि जे हिरवा कलर आहे तो निसर्गाचं प्रतीक आहे। त्यामुळे सगळेच रंग अतिशय शुभ आहे। फक्त त्याच्यात जो रंग आहे तो म्हणजे काळ्या कलरचा रंगाचे आपल्याला म्हणजे काळ्या रंग सगळ्या स्त्रियांना आवडत असतो, पण काळ्या रंगाचा जो ध्वज आपण हे गुढी लावणार आहे ते काळ्या कलर वापरू नका। काळा कलर वर्जित करायचा आहे। काळा कलर बिलकुलच नको। ह्या जे कलर तुम्हाला सांगितले हेच कलर आपल्याला गुढीला लावायचे आहे। सकारात्मक ऊर्जा चांगल्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेशमी कलर नक्कीच लावायचा, म्हणजे रेशमी कलरची साडी लावायची आहे। आता रेशमी साडी नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस लावू शकतात, पांढऱ्या कलरची शाल लावू शकतात, जे तुमच्या घरात असेल ते लावायचं आहे। फक्त काळा कलर आपल्याला वर्जित करायचा आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणते आणि चांगले सकारात्मक गोष्टी आपल्या घरात व्हायला लागतात आणि त्याने आपल्याला चांगला आशीर्वाद मिळत असतो। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।